आज मी इथं तुम्हाला मैद्याचं जिलेबी कसं बनवायचं हे दाखवणार आहे आणि पाक आहे तो आतमध्ये पर्यंत कसं जाईल ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर तसंच रसरशीत मी तुम्हाला इथं जिलेबी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथं पहिलं एका भांडीमध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे। तर एक वाटी मी इथं मैदा घेतलेला आहे। तर ते जिलेबी आहे तो कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथं साधारण एक पाव वाटी एवढं कॉर्नफ्लॉवर इथं वापरायचं आहे। म्हणजेच आपले जिलेबी आहेत रसरशीत आणि कुरकुरीत खूप वेळपर्यंत असं कुरकुरीत राहतात। त्यानंतर इथं साधारण एक पाव चमचा एवढं बेकिंग सोडा ह्याच्यामध्ये घालायचा आहे। त्यामुळे आपले जिलेबी छान असं फुलतात। आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये थोडंसं दही घालून घेतलेला आहे। साधारण एक पाव वाटीच मी इथं दही घालून घेतलेला आहे। खूप जास्त देखील नाही घालायचं आणि थोडंसं आंबट दही असेल तरी सुद्धा चालेल, खूप असं आंबट सुद्धा असू नये। आणि त्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यासोबत कलर घालायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये केसरी किंवा पिवळा कलर ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा कलर नाही घातलं तरीही चालेल। तर फक्त कलर घातल्यामुळे आपले जिलेबी आहेत तो खूप छान असं दिसतात। आणि त्यानंतर बघू शकता हे आपलं बॅटर आहे तो जिलेबीचं असं बनवून तयार आहे। खूप पातळ देखील नाही करायचं आणि खूप घट्ट देखील नाही करायचं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे आपल्याला करून ठेवायचं आहे। तर बाजूला एक 10 मिनिटं किंवा 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथं साखरेचा पाक आहे तो करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं एक पसरत थोडंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये साखरेचा पाक बनवण्यासाठी मी इथं 2 वाटी आहे तो साखर घेतलेला आहे आणि त्याच्या निम्म म्हणजे 1 वाटी आपल्याला इथं पाणी घालून हे साखरेचं पाक आपल्याला इथं करून घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत गॅस मोठं ठेवायचं आणि त्यानंतर साधारण एक 3 ते 4 मिनिटं हे साखर विरघळल्यावरती आपल्याला हे साखरेचं पाक आहे शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे आपलं छान इथं आपलं साखरेचं पाक आहे तो तयार होईल। साखरेचं पाक आहे तो असं घट्ट होऊ नये म्हणून त्यामध्ये आपल्याला इथं थोडंसं 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे, नाही घातलं तरीही चालेल। आणि त्यासोबत इलायची पावडर घालू शकता किंवा आणखीन केसर आहे तो इथं घालू शकता। आणि इथं 1 तारी किंवा 2 तारी आपल्याला इथं नाही करायचंय। जसं आपलं गुलाबजामुनचं चिकट असं साखरेचा पाक असतो त्याहून आणखीन 1 मिनिटं किंवा आणखीन थोडंसं असं घट्ट व्हायला पाहिजे। तर आता मी तुम्हाला इथं हातात घेऊन दाखवते। असं 1 तार सुद्धा होत नाहीये, लगेच असं तुटत आहे। तर अशा पद्धतीचं आपल्याला साखरेचं पाक हवं आहे। तर गुलाबजामुनच्या साखरेच्या पेक्षा थोडंसं कडक आपल्याला इथं साखरेचं पाक आहे तो इथं हवं आहे। तर झालेला आहे, गॅस बंद करूया आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि त्यासोबत इथं आपलं 10 मिनिटं झालेले आहेत या पिठाला। तर लगेच आपल्याला इथं जिलेबी बनवायला सुरुवात करायची आहे। तर त्यासाठी तुम्ही इथं कोणतंही असं एक कॅरी बॅग घेऊ शकता किंवा दुधाची वगैरे कॅरी बॅग असतं तर ते घ्यायचं आहे किंवा केक वगैरे आयसिंग करायचे असतात तर त्याचे इथं तुम्ही असं त्याचं पिशवी इथं घेऊ शकता। तर त्यामध्ये 1 ग्लास घ्यायचं, त्यामध्ये हे असं कॅरी बॅग ठेवायचं आणि त्यानंतर हे बॅटर सगळं घालून घ्यायचं। तर जेवढं बसेल तेवढं इथं पीठ घालून असं इथं गोल गोल हाताने फिरवून घेत आहे मी। तर तुम्हाला इथं असं रबर वगैरे लावायचं असेल तर तुम्ही रबर वगैरे लावून घेऊ शकता। आणि हे जे पुढचं टोक आहे तिथं आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे, खूप असं मोठं कट नाही करायचं। तर असं छोटा आहे तो कात्रीने कट करून घेतलं आणि त्यानंतर इथं तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तर तुम्ही हे जिलेबी आहे तो तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता। तर इथं तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं, खूप असं हलकं गरम करून घ्यायचं आहे, कडक गरम नाही करायचं। आणि तुम्ही बघू शकता त्यात थोडंसं पीठ घालून आपल्याला इथं बघायचं आहे। आणि तेल आहे तो आपल्याला तळण्यासाठी त्याचं भांडं आहे तो असं पसरट हवा आहे आणि त्याच्यामध्ये तेल सुद्धा खूप असं कमी घ्यायचं आहे। जास्तीचं घेतलं तर आपलं हे जिलेबी आहे तो असं आतमध्ये पर्यंत छान असं, त्यामुळे साखरेचं पाक जिलेबीच्या आतमध्ये पर्यंत नाही जाणार। त्यामुळे पसरट भांडं घ्यायचं, त्यामध्ये तेल सुद्धा थोडंसं घ्यायचं आहे। पहिलं एकच आपल्याला इथं जिलेबी घालून बघायचं आहे की आपलं हे तेल आहे तो बरोबर जिलेबी करण्यासाठी तयार झालेला आहे की नाही। तर बरोबर झालेला आहे, लगेच घातल्याबरोबर असं वर बुडबुडे येत आहेत आणि जिलेबी आहे तो असं वर येत आहे। तर अशा पद्धतीचं लगेच आपल्याला सगळे जिलेबी इथं बनवून घ्यायचं आहे।
तर गॅस इथं बारीकच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीनं गोल गोल फिरवत जिलेबी बनवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने बनवत आहे। ह्याचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक सुद्धा मी इथं मधीच येऊन कट करून घेत आहे। आणि तुम्ही इथं गोल वगैरे नाही झालं तुमचं जिलेबी तरीही चालेल, हे वेडी वाकडीच असते जिलेबी। तर तुम्ही कोणत्याही आकाराने हे इथं जिलेबी बनवू शकता आणि एक अर्धा मिनिटांनी ह्याला लगेच पलटी करून घ्यायचा आहे आणि साधारण 1 ते 1.5 मिनिटातच आपल्या इथं जिलेबी तळून तयार होते। लगेच याला गरम गरम साखरेच्या पाकामध्ये घालायचं आहे आणि साखरेच्या पाकामध्ये सुद्धा 1 मिनिटाच्या आतमध्येच आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे। अर्धा मिनिट झालं की लगेच पलटी करायचं आणि लगेच इथं काढून सुद्धा घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ देखील नाही ठेवायचं, नाहीतर आपलं जिलेबी आहे तो मऊसूत व्हायला सुरुवात होतील। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे खूप छान असतं रसरशीत आणि थोडंसं कुरकुरीत हे जिलेबी तुम्ही पण घरात नक्की करून बघा। तर अशा पद्धतीचे सगळे जिलेबी आता मी बनवून घेणार आहे। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।